शाद हसते ठाव ठिकाण माझा पुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मौनातले हे शब्द बोल के तुझ्यानी माझ्या ओठी हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 अस्मिता. माझ्या समोर आलेला बाबांचा चेहरा हाच खरा चेहरा आहे. बाकी सगळे गरजेनुसार बदललेले मुखवटे आहेत. मग जर मला असं कळलं की तूच म्हणतेस तेच खरंय तर मात्र मी बाबांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. 24 तासात बाहेर पडणार आहे मी इथनं. बघायचं तुला? या संग्रामला अडवणार आहेस तू? आणि शिंदे त्या मॅनेजरला उगाच ठसून देऊ नकोस. त्याचं काय करायचं ना ते आपण नंतर बघूयाच. बंगला, गाडी, पैसा, जमीन, फार्म हाऊस याच्यामध्ये माझा अर्धा हिस्सा राहणार. ऑलरेडी कामगारांनी मला संपावर जायची धमकी दिली. बबडी आणि जयवंतचं प्रेम हा घरगुती प्रश्न आहे. तो घरीच सोडवायला हवा होता. तो तू चव्हाट्यावर आणलायस. तू त्याला कंपनीतनं काढलंयस म्हणजे आता नसती चर्चा होणार. ही गोष्ट कंपनीभर झाली असणार आहे भाना. लोक काय बोलायला टपलेलेच असतात. कदाचित नाही. ऑलरेडी कामगारांनी मला संपावर जायची धमकी दिली. पण मी अशा धमक्यांना घाबरत नाही. त्यातल्या त्यात ह्या अशा पोकळ धमक्यांना तर नाहीच नाही. या कंपनीचा मालक आहे मी. मालक. या कंपनीत कोणाला कामावर ठेवायचं आणि कोणाला कामावर नाही ठेवायचं हे मी ठरवणार. सर्वस्वीपणे मी ठरवणार. कुठल्या युगात राहतोयस तू? 21व्या शतकात बहुतांशी कायदे कामगारांच्या बाजूनी असतात. मला हा माणूस आवडला नाही म्हणून मी याला नोकरीवरून काढून टाकला असं नाही करतायत आपल्याला. त्यातून हा युनियन लीडर आहे. कॉम्प्लिकेशन्स वाढतच जाणार आहे. तू माझ्या बाजूनी आहेस की जयवंतच्या बाजूनी आहेस? बघावं तेव्हा त्या जयवंतची बाजू घेऊन माझ्याशी भांडत असतेस तू. अगं मी बबडीचा सख्खा भाऊ आहे. तिच्याबद्दल मी चांगलाच विचार करेन ना नेहमी. हे बघ, तू बबडीचा सख्खा भाऊ आहेस. तू तिच्याबद्दल चांगलाच विचार करशील याबद्दल मला आता काहीच बोलायचं नाही. पण तू हा प्रश्न सोडवायची घाई करतोस. आता ताईपणे का निर्णय घेतोस तू टोकाचे? आणि मी जयवंतची बाजू घेऊन तुझ्याशी भांडत नाहीये. पण मी बबडीची बाजू घेऊन तुझ्याशी नक्की भांडेन. कारण माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. तेजू, बबडी माझी शत्रू नाहीये. शत्रू नाहीये ती माझी. पण तिचं जयवंतवर प्रेम करणं निव्वळ मूर्खपणाचं आहे. मूर्खपणाचं. आणि ह्या मूर्खपणाला मी साथ देऊ शकत नाही. ती एक गधडी आहे ग. मूर्ख आहे. इमॅच्युअर आहे ती. पडली त्याच्या प्रेमात. तिच्या बाबतीत मी समजू शकतो की प्रेम आंधळ असतं. पण हा गधडा, हा मूर्ख आहे. इमॅच्युअर्ड आहे. नाटक करतोय. तिला दाखवतोय असं की हा तिच्या प्रेमात पडलाय म्हणून. त्याला माहिती नाही त्याची लायकी आहे जहागीरदारांच्या मुलीच्या प्रेमात पडायची. पण आयती सोन्याची अंडी देणारी कोंबडी मिळाली ना. कशी सोडणार तू? एक मिनिट. तू जयवंतवर एका पाठोपाठ एक आरोप करतोयस आणि ते मला मान्य नाहीयेत. ह्यावर आपले मतभेद होऊ शकतात. पण ही कॅल्क्युलेटिव्ह मूव्ह नाहीये. अरे दोघांचं एकमेकांवरती प्रेम बसलं तेव्हा हा विचार सुद्धा त्यांच्या मनात आला नसेल. आणि आपलं भावी आयुष्य खडतर असणार आहे याची बबडीला पूर्ण कल्पना आहे. कपाळ कल्पना आहे.
कठीण आयुष्य, खडतर आयुष्य, हे शब्द तरी ऐकलेत का तिने? हा, पडून पडून कोणाच्या प्रेमात पडली तर त्या जयवंतच्या म्हणे. मी का बोलतोय त्या जयवंत बद्दल, का बोलतोय? हे बघ, मी आहे ना दिवसभर कष्ट करून आल्यानंतर मला इथे ना 4-2 सुखाचे क्षण अनुभवायची आहे ना इच्छा असते. प्लीज झोपू दे मला, आराम करू दे जरा, आणि जमल्यास तो दिवा बंद कर. सांग ना, काय ठरवू? बाबा मला बोलून देतील? माझं निदान ते काही ऐकून घेतील? मला दरवाजाच्या बाहेर सोड, मला दरवाजापर्यंत देखील ते जाऊ देणार नाहीत. उलट मला माझ्याच रूम मध्ये नजर कैदेत ठेवतील. हे बघ, मी ठरवलंय, तू माझी वाट सोडून दे, आणि मी पूर्ण विचाराने घर सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. माझं बोट धरून चालायला शिकली, आता दुसऱ्या कोणाचं तरी बोट धरायला निघाली आहे. बाप नकोसा झालाय तिला. रडवून काही उपयोग नाही आता. घर सोडून निघाली होतीस ना, चालती हो. तू चुकीचं वागतेस का बरोबर वागतेस हे काळच ठरवेल. निघ आता, कोणीही तुला अडवणार नाही. नमस्कार, जागीरदारांचं घर. ए म्हाताऱ्या, अरे त्यांच्या घरी फोन केल्यावर त्यांच्याच घरातून बोलशील ना, का दुसऱ्याच्या घरातून बोलणार आहेस? कोण बोलतंय? सेठचा चमचा बोलतोय, चांदीचा. आता मी काय बोलतोय ना ते नीट ऐक, मग जा पोलिसात. अरे माकडा, तुझ्या शेठचं त्याच्या बापाने नाव ठेवलं असणारच ना. बोल बोल, तुझ्या पोटातली मळमळ ओकून टाक, नाहीतर रात्री झोप यायची नाही तुला. ए म्हाताऱ्या, अरे गावऱ्या म्हासनात गेल्या ना तुझ्या. हा, घरातल्या लेकी बाळीला तुला सांभाळता येत नाही, दुसऱ्याचा बाप काढतोस. लागला का तुझ्या मोठ्या सुनाचा पत्ता लागला? पोलिसात गेला होतास ना? अरे बोल ना, घासा बसलाय तुझा, दुसऱ्याचा बाप काढतोस. एक काम कर, तू तुझ्या त्या सेठकडे जा, शेपटी हलव, म्हणजे तो तुला पावाचा तुकडा टाकेल. अरे माझं सोड रे, मी इमानदार आहे, तुझ्या सुनासारखा नाही मी. अरे माझ्या सेटनं हवेत नुसत्या नोटा हलवल्या तर तुझी सून माझ्या सेट बरोबर पळून गेली. आणि तो तुझा पोरगा 1 नंबरचा छक्का निघाला. अरे स्वतःची बायको सांभाळता येऊ नये म्हणजे काय? एक काम कर, तुला तुझा सेठ हे असले फोन करण्याचे किती पैसे देतो? हे असले फोन न करण्याचे त्यापेक्षा दुप्पट पैसे मी तुला देईन. कारण काय आहे, तुझ्या त्या संग्राम सेठला आता तुरुंगात जावं लागणार आहे, शिक्षाही होईल त्याला. मग तू अनाथ होशील, तू कोणापुढे शेपटी हलवणार? बघ, विचार कर. विचार करू, सेट बदलू मी, म्हणजे जसा तुझ्या सुनानं मालक बदलला तसा मी बदलू. अरे सोड, माझा सेट तुझ्या मुलासारखा नाहीये,
एकदम पावरबाज आहे. म्हाताऱ्या तुझं चुकलं रे. तू ना तुझ्या सुनेला ना परदेशात पाठवायलाच पाहिजे होतं तुझ्या मुलाबरोबर. नाही नाही, चूक कबूल कर. चूक तुला कबूल करावीच लागेल. चाल, उद्या परत याच वेळेला संध्याकाळी फोन करतो, ठीक आहे? हा, मग तुझ्या सुनेचा पत्ता पण सांगतो. ए म्हाताऱ्या, चल ठेव रे. वट 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 वट, चल ठेव. तू भेकड आहेस, भ्याड आहेस. अरे मागून कसले वार करतोस? हिम्मत असेल तर समोर ये, समोरून वार कर, लढ माझ्याशी. तुझी आणि माझी लढाई आहे. माझ्या तरुण पोरांच्या आयुष्याशी का खेळतोयस? वनिताला कचकड्याची बावली बनवून टाकलंयस. तुझ्या इशाऱ्यावर नाचते. तू मात्र दिवसा दिवा भितासारखा घुबडासारखा जगतोयस आणि रात्री वटवा घुळासारखा लटकतोय. संग्राम थोरात, तुझे दिवस भरत आलेत आता. भरलाय तुझ्या पापाचा गडा. बोलवून घे तुझ्या जवळच्या लोकांना, बोलवून घे. बाबा, बाबा काय झालं? बरे आहात ना तुम्ही? कुणाशी बोलत होतात? कुणाचा फोन आला होता का? फोन नाही, फोन नाही का? काय झालंय? नाही, काय नाही. एखाद्या भयान वाईट स्वप्नासारखं सगळं मला समोर दिसतंय. वनिताची आठवण येते. दुर्दैव तिचं. ती बिचारी त्या घुबडाची शिकार झाली. कुठे असेल ती? काय करत असेल? कशी जगत असेल ती? बाबा, तुम्ही नका काळजी करू. मी तिच्या घरी फोन केला होता. आय एम सॉरी फॉर दॅट. पण वनिता वहिनी सुखरूप आहे खरंच, आणि तिला आपल्या सगळ्यांची खूप आठवण येते. अपराधी वाटतंय तिला, आणि म्हणूनच तुमच्या समोर याची लाज वाटते. अभि जेलमध्ये होता तेव्हा वनिताने एकदा माझ्याजवळ मन मोकळं केलं होतं. तिला अभिशी सुद्धा मोकळेपणाने बोलायचं होतं, पण नाही जमलं. अभिनी ऐकूनच घेतलं नाही. त्या दोघांमध्ये बोलणं झालं असतं ना तर बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या असत्या. म्हणजे वनिता निर्दोष आहे? नाही, वनिता दोषी आहेच. संग्रामने तिला आपल्या कंपनीत पाठवलं होतं, हे कबूल केलं होतं तिने माझ्याजवळ. पण जहागीरदारांच्या कुटुंबात आल्यावर ती जहागीरदारांशी एकनिष्ठ होती. पण त्या दोघांमध्ये अशी एक गोष्ट आहे जी फक्त त्या दोघांनाच माहित आहे. ती जर कळली असती ना तर पुढचं सगळं रामायण घडलंच नसतं. गोष्टी या थराला गेल्याच नसते.
सुधारलास. अपॉइंटमेंट घेऊन भेटायला आलास म्हणून भेटतोय. थोडक्यात बोल. काही मला बडतर्फ केलं त्याबद्दलच बोलायचं होतं. त्यात काय बोलायचं? फेरविचार करा, नोटीस मागे घ्या. सगळ्या कामगारांशी तुमच्या वडिलांचे खूप चांगले संबंध आहेत आणि वैयक्तिक त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. खूप चांगली परतफेड केली आहे उपकारांची. त्याच उपकारांना स्मरून सांगतोय साहेब, प्लीज हा इश्यू चिघळवू नका. एक्सक्यूज मी मिस्टर जयवंत, इश्यू मी नाही तू चिघळवतोयस. तुम्ही आता मला रस्त्यावर आणलं तरी पण मी गप्प बसू? याला मी जबाबदार आहे? याला मी जबाबदार आहे का? आणि जर ही स्टेप परत परत वाजवायची असेल ना, आय एम नॉट इंटरेस्टेड, यू मे लिव्ह. तुम्हाला इंटरेस्ट असो किंवा नसो, तुम्हाला ऐकावंच लागेल. अहो, माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे साहेब. तुम्ही मला एखाद्या जुळल्यासारखं झटकताय. यात हसण्यासारखं काय? पर्सनल आहे. तुझं झालं असेल तर तुम्हाला काय मस्करी वाटते साहेब? अहो, तुमच्या या एका नोटीसमुळे कंपनीत संप होईल याची कल्पना आहे तुम्हाला? आणि बाबासाहेबांना याची कल्पना तुम्ही दिली नसणारच, तेव्हा त्यांच्या कानावर घाला. अजूनही वेळ गेलेली नाहीये. जयवंत, आयुष्यात मी कधीही कोणाच्याही धमक्यांना घाबरलो नाही. राहिला बाबांचा प्रश्न, तर माझं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे की त्यांनी तुझ्यासारख्या माणसांना कारण नसताना लाडावून ठेवलंय, एस्पेशली तुला. चिखलातून चालत होतास, खांद्यावर उचलून घेतलं, याचा अर्थ तू त्यांच्या कानात. माझं म्हणणं प्लीज तुम्ही ऐकून घ्या साहेब. तुम्हाला वाटते ना मी कंपनी सोडून जावं? जातो ना, मी तयार आहे त्यासाठी. पण कंपनीच्या आणि कामगारांच्या हितासाठी सांगतोय, त्या सूर्यवंशीचा नाद सोडा. अहो, विश्वास ठेवण्याच्या लायकीचा माणूस नाहीये तो साहेब. बाबांनी तुझ्यावर विश्वास टाकला होता. काय केलंस तू? मला शिकवता. आतापर्यंत मी कुठल्याही कामगाराचं किंवा कंपनीचं नुकसान केलेलं नाहीये साहेब. हा, माझं चालणं वागणं रफ असेल, चार चौकात कसं बोलावं याचीही मला कल्पना नसेल, पण मी भ्रष्ट नाहीये साहेब. मी एक सच्चा प्रामाणिक युनियन लीडर आहे आणि म्हणूनच कामगार माझ्या पाठीशी आहेत. आणखीन एक गोष्ट आदित्य साहेब, विषारी साप आणि सूर्यवंशी असं समोर आला ना, तर मी तर म्हणेन त्या सूर्यवंशीला मारा. झालं झालं. आता मी काय सांगतो ते ऐक. खाजगी आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य याच्यात मी गल्लत करत नाही, आणि माझ्या या नियमाला तू अपवाद ठरलायस. तुझ्या भाषेत सांगायचं झालं ना, तर माझ्या समोर जर साप आणि तू आले ना, तर आधी मी तुला ठेचून मारेन. काटा विषारी आहे, त्याचं विष संपूर्ण अंगात भिनू शकतं. लक्षात ठेव, जर गरज पडली ना, तर मुळासकट उपटून टाकीन हा काटा. And one more thing, ह्याच्यानंतर कधीही मला किंवा बाबांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करू नकोस. संप, हरताळ, मोर्चा, तुला जे जे झेपेल, जे जे करता येईल, तुला जे जे पटेल सगळं कर. करून बघ. गाठ माझ्याशी. नाव you can leave. एक शब्दही बोल नकोस.
जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता